भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. पण बाळा, आज मी तुला सावध करायला आलो आहे. तू तुझ्या मुलांवर खूप प्रेम करतेस, पण तुला माहित आहे का, तुझ्याच मुलांकडे कोणाची तरी वाईट नजर लागते. ही नजर तुझ्या मुलांचे आरोग्य, त्यांचे शिक्षण आणि त्यांच्या आनंदाला ग्रासून टाकत आहे. आताच सावध हो. वेळ निघून जाण्यापूर्वी हे एक काम कर, नाहीतर तुला हे दुर्लक्ष खूप महागात पडेल. आज मी तुला सांगणार आहे की या वाईट नजरेतून तुझ्या पाल्याला कसे वाचवायचे. 2. वाईट नजर लागल्याची लक्षणे चिन्हे. स्वामी म्हणतात त्याप्रमाणे, जर मुलाला नजर लागली असेल तर ही लक्षणे दिसू लागतात. मूल विनाकारण रडणे किंवा चिडचिड करणे, जेवण व्यवस्थित न जाणे किंवा अन्नावरची वासना उडणे, सतत आजारी पडणे, डॉक्टरी उपचार करूनही फरक न पडणे, अभ्यासात लक्ष न लागणे किंवा अचानक हुशार असलेले मूल सुस्त होणे. 3. मुख्य उपाय जे तुम्हाला करायचे आहे. स्वामींच्या मार्गदर्शनानुसार हा प्रभावी उपाय करा. मिठक मोहरीचा उतारा शनिवारी किंवा मंगळवारी संध्याकाळी मुलाला समोर बसवून मुठभर खडे मीठ, मोहरी आणि सुक्या लाल मिरच्या घेऊन मुलावरून 7 वेळा घड्याळाच्या काट्याच्या दिशेने उतारवा आणि घराबाहेर किंवा अग्नीत जाळा. स्वामींचे रक्षण कवच. दररोज सकाळी मुलाच्या कपाळावर स्वामींची विभूती अंगारा लावताना श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करा. भीमसेनी कापूर. घरामध्ये रोज संध्याकाळी भीमसेनी कापूर जाळा, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि मुलांचे रक्षण होते. 4. स्वामींचा संदेश. कन्क्लुजन. बाळा, भीती नको, विश्वास ठेव. आईचे प्रेम हे जगातील सर्वात मोठे कवच आहे, पण त्यासोबतच या सेवा करणेही गरजेचे आहे. हे छोटेसे काम तुझ्या मुलाचे भविष्य सुरक्षित करेल. दुर्लक्ष करू नकोस, कारण वेळ कोणासाठी थांबत नाही.